गाजर रसमलाई. होय, ऐकायला जरी वेगळी वाटत असली तरी एकदा खाल्ल्यावर तुम्ही म्हणाल, अरे वा, ही तर खूपच टेस्टी आहे. जर तुम्हाला गाजराचा हलवा आवडत असेल किंवा रसमलाई आवडत असेल तर ही डिश तुम्ही मिस करूच शकत नाही. ही आहे अशी डिश जी पाहताच खावीशी वाटते, खाल्ल्यावर विसरता येत नाही आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला स्टार्ट करूया. तर मी अशी मोठ्या साईजची गाजर घेतलेली आहेत आणि तुम्ही आपल्या चॅनलवर जर काही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक पण नक्की करा. तर मी मोठ्या साईजची गाजर घेतलेली आहे. त्याला व्यवस्थित असं धुवून घ्यायचं आहे, कारण तुम्हाला मी दाखवलं की त्याच्यावर धागे वगैरे असतात किंवा काही डस्ट वगैरे असते. आपण जेव्हा बाजारातून घेऊन येतो तर ती आधी धुणं खूप गरजेचं असतं, कारण आपल्या आरोग्यासाठी ही चांगली सवय आहे. आधी त्यांना धुवून घेतलं, त्यानंतर त्याची वरची जी साल आहे म्हणजे त्याला केस वगैरे आहेत ते आपल्याला सगळं काढून घ्यायचं आहे. तर तुम्ही असं वरतून सगळं असं काढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर साईडचा जो वरचा कोपरा आहे तो देखील मी काढून घेतलेला आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला त्याला करायचं आहे ते म्हणजे कट, कारण आपण त्याला मिक्सरमध्ये वाटण करणार आहोत. तर ते थोडं कडक जातं काटायला, त्यासाठी मी आधी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि मग त्यानंतर काटणार आहे. त्याआधी हा जो मागचा भाग आहे तो आधी काटून टाकायचा आहे. जसं की मी तुम्हाला दाखवलं, वरचा आणि जो शेंड्यावरचा भाग असतो तो आधी काटून घेतला. त्यानंतर त्याचे 2 भेगा केल्या, त्यानंतर अजून त्याचं 2 केल्या आणि त्यानंतर अशी क्यूब्स करायला स्टार्टिंग केली. त्यानंतर मी सगळे असे क्यूब्स माझे करून झाले आणि त्यानंतर आपल्याला त्याला टाकायचं आहे मिक्सर जारमध्ये, कारण आपण जर का त्याचे मोठे मोठे केले असते तर मिक्सरमध्ये बारीक व्हायला थोडा वेळ लागला असता. त्यामुळे ते आधी आपण कट करून घेणार आहोत. त्यामध्ये थोडीशी साखर देखील घातलेली आहे गोडावा निर्माण करण्यासाठी. आणि त्यानंतर असं काही त्याचं वाटण तयार झालेलं आहे. त्यामध्ये थोडंसं दूध देखील मी घातलेलं होतं, त्याची क्लिप काही घेतली गेली नाही. त्यानंतर एक कढई तापायला ठेवली, त्यामध्ये मी लगेच तूप देखील घातलेलं आहे आणि जे आपण मिक्सरमधून गाजर आणि साखरेचं आणि त्यामध्ये थोडंसं दूध असं जे वाटण करून घेतलेलं होतं, म्हणजे आपल्याला मिनिमम 1 कप आपल्याला दूध लागणार आहे. 1 कपपेक्षा मी थोडंसं आधी घातलेलं होतं. त्यानंतर ते तूपमध्ये थोडंसं फ्राय केल्यानंतर लगेच आपल्याला दूध ऑब्झर्व होण्यासाठी आपल्याला त्यात घालायचं आहे ते म्हणजे रवा, सुजी. तर ते देखील घातलं आणि त्यावरही अजून अर्धा कप मी दूध घातलेलं आहे, म्हणजे जो रवा आपण टाकलेला आहे तो दूध लगेच ऑब्झर्व करून घेईल. आला याला असंच सतत ढवळत राहायचं आहे, म्हणजे आपल्याला खाली त्याला लागू द्यायचं नाही आहे. त्याला असं सतत मिक्स आपण करत राहायचं आहे. 1-2 मिनटे किंवा 2-3 मिनटामध्ये आपण सतत त्याला असं परतत राहूयात. त्यानंतर त्याचा असा काही आपण गोळा तयार करून घेणार आहोत, जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात. त्यानंतर त्याला थंड व्हायला ठेवायचं आहे, म्हणजे त्याच्यात थोडीशी अशी वाफ आपण होऊ देणार आहोत झाकण ठेवून. त्यानंतर मी त्याला थंड देखील करून घेतलेलं आहे आणि त्याचे असे छोटे छोटे तुम्हाला ज्या शेपमध्ये हवे आहेत, मी आधी छोटे छोटे केले आणि त्यानंतर मग मोठे मोठे गोळे केले आणि तेच आपल्याला आता वाफवून घ्यायचे आहे. त्यासाठी मी एक कढईमध्ये आधी पाणी ठेवलं आणि एक गाळणीसारखं, तुमच्याकडे गाळणी असेल तर गाळणी, नाही तर मासं स्टीमरमध्ये देखील करू शकतात. त्याला आधी तूप लावून घेतलं, तूपने ग्रीस केलं आणि त्यानंतर त्याच्यावरती सगळे बॉल्स टाकले आणि त्याला झाकण लावून 8 ते 10 मिनिट त्याला वाफवून घेणार आहोत. त्यानंतर त्याचे असे काही झालेले होते. त्यानंतर आपण जे दूध तयार केलेलं होतं त्यामध्येच मी दूध उकळून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं गाजरचं जे आपण वाटण तयार केलं होतं ते देखील मिक्स केलं होतं. तर ते हलवून घेतलं आहे व्यवस्थित. त्यामध्ये काजू बदाम देखील टाकलेले आहेत बारीक किसून, तुम्ही इलायची पावडर देखील घालू शकतात. त्यानंतर जे आपण वाफवून घेतलेले जे बॉल्स होते गाजराचे ते मी एका बाउलमध्ये घेतलेले आहेत. त्यानंतर इकडे जी बासुंदी आपण म्हणत असतो त्यामध्ये थोडंसं गाजराचं जे वाटण केलेलं होतं ते देखील घातलेलं आहे. ते आपण सर्व करून घेत आहोत. तर कशी वाटली तुम्हाला डिश ते पण तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. सध्या ही ट्रेंडमध्ये चालू आहे तर सगळ्यांनी नक्की ट्राय करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.